श्री एस आर ठाकूर प्रस्तुत इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र प्रथम घटक चाचणी उत्तरासह गुण 20 वेळ 1 तास। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। प्रथम घटक चाचणी इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घ्या आणि दिलेला पेपर काळजीपूर्वक लिहा। प्रश्न क्रमांक 1 अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। गुण 2। प्रश्न क्रमांक 1, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश डॅश यास म्हणता येईल। अ व्हॉल्टियर, ब रेने देकार्त, क लिओपोल्ड रांके, ड कार्ल मार्क्स। योग्य उत्तर आहे अ व्हॉल्टियर। प्रश्न क्रमांक 2, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद डॅश डॅश यांनी केला। अ जेम्स मिल, ब फ्रेडरिक मॅक्स म्युलर, क माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन, ड जॉन मार्शल। योग्य उत्तर आहे ब फ्रेडरिक मॅक्स म्युलर। प्रश्न क्रमांक ब, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा। प्रश्न क्रमांक अ, 1 जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, रिझन इन हिस्ट्री। 2 लिओपोल्ड व्हॉन रांके, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री। 3 हिरोडोटस, द हिस्ट्रीज। 4 कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड। चुकीची जोडी आहे 4 कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड। प्रश्न क्रमांक ब, 1 कुटियट्टम केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा। 2 रम्मन पश्चिम बंगालमधील नृत्य। 3 रामलीला उत्तर भारतातील सादरीकरण। 4 कालबेलिया राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य। योग्य उत्तर आहे 2 रम्मन पश्चिम बंगालमधील नृत्य। ही जोडी चुकीची आहे। प्रश्न क्रमांक 2 अ, 1 पुढील संकल्पना स्पष्ट करा। कोणतेही 2 गुण 4। प्रश्न क्रमांक 1 द्वंद्ववाद। उत्तर 1 जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल या जर्मन तत्त्वज्ञानाने द्वंद्ववाद ही संकल्पना मांडली। 2 हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारांत करावी लागते, त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही। उदाहरणार्थ खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हटले जाते। 3 या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो। 4 या दोन्ही सिद्धांतांच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते। अशा प्रकारे एखाद्या घटनेचा योग्य अर्थ लावण्यासाठी ही संकल्पना हेगेल यांनी मांडली आहे। प्रश्न क्रमांक 2 उपयोजित इतिहास। उत्तर 1 भूतकाळातील घटनासंबंधीचे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते, त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो। 2 वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यासाठी उपयोजित इतिहास उपयुक्त ठरतो। 3 उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात सर्वसामान्य लोकांचा विविध अंगांनी सहभाग असू शकतो। 4 इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे उपयोजित इतिहास होय। प्रश्न क्रमांक 2 पुढील तक्ता पूर्ण करा। गुण 2 जेम्स मिल, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया। जेम्स ग्रँड डफ, ए हिस्ट्री ऑफ द मराठाज। माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन, द हिस्ट्री ऑफ इंडिया। श्री अ डांगे, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हू वेअर द शूद्राज। प्रश्न क्रमांक 3 पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा। कोणतेही 2 गुण 4। प्रश्न क्रमांक 1 व्हॉल्टियर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते? उत्तर 1 व्हॉल्टियर हा फ्रेंच तत्त्वज्ञानी होता। 2 व्हॉल्टियरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये असे होते। 3 इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे असा विचार व्हॉल्टियर यांनी मांडला। 4 इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार व्हॉल्टियरमुळे पुढे आला।
व्हॉल्टेअर यांच्या विचारांमुळेच व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 2. राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर स्पष्ट करा. उत्तर: भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. त्यात स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांचे योगदान होते. 2. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे. 3. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. प्रश्न क्रमांक 3. जनांसाठी इतिहास ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर: उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास असा पर्यायी शब्दप्रयोग प्रचारात आहे. 2. भूतकाळातील घटनासंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो. 3. इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. उदाहरणार्थ, इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो. दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयाचा काही उपयोग नसतो. इतिहासासारख्या विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्रांशी जोडला जाऊ शकत नाही इत्यादी. 4. अशा गैरसमजावर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारं क्षेत्र म्हणजेच जनांसाठी इतिहास होय. प्रश्न क्रमांक 4. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणतीही एक. गुण 2. प्रश्न क्रमांक 1. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. उत्तर: 1. 19व्या व 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांनी भारतीयांची आत्मजाणीव जागृती करण्याकडे भर दिला. 2. महाराष्ट्रात विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी राष्ट्रवादी इतिहास लेखन केले. त्यामुळे इतर इतिहासकारांना प्रादेशिक इतिहास लेखनाची प्रेरणा मिळाली. 3. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला विरोध करण्यासाठी प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. 4. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हे पुस्तक लिहिले. त्यांच्या राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. प्रश्न क्रमांक 2. तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. उत्तर: 1. कृषी उत्पादन, वस्तूचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. 2. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती परस्परावलंबी असतात. 3. मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे होते. 4. पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचे यांत्रिकीकरण होत गेले. ते कसे होत गेले? विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकांवर अवलंबून असतात हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणे आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 5. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. गुण 2. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी डॅश डॅश जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. अ 25%, ब 30%, क 40%, ड 50%. योग्य उत्तर आहे ड 50%. प्रश्न क्रमांक 2. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून डॅश डॅश यांची नेमणूक झाली. अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ब TN शेषन, क सुकुमार सेन, ड नीला सत्यनारायण. योग्य उत्तर आहे क सुकुमार सेन. प्रश्न क्रमांक 6. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. कोणतेही एक. गुण 2. प्रश्न क्रमांक 1. भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. उत्तर 1. हे विधान बरोबर आहे. 2. भारताच्या संविधानाने प्रौढ मताधिकाराची तरतूद केली होती. 3. मतदारांना मतदानासाठी वयाची अट 21 वर्ष होती ती 18 वर्ष केली. 4. मतदानासाठी वयाची अट कमी केल्यामुळे नव्या युवा वर्गाला राजकीय अवकाश प्राप्त झाला. 5. जगातील इतर लोकशाही देशांपेक्षा भारतातील मतदारांच्या संख्येत
वाढ झाली आणि म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. प्रश्न क्रमांक 2. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. उत्तर 1. हे विधान बरोबर आहे. 2. विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक शासन संस्थांमधील एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिल्यास अथवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास ही जागा रिकामी होते. 3. रिकाम्या झालेल्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते. अशा प्रकारे विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. त्यास पोटनिवडणूक असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 7. टिपा लिहा. कोणतीही एक. गुण 2. प्रश्न क्रमांक 1. राखीव जागाविषयक धोरण. उत्तर 1. जे लोकसमूह अथवा समाज घटक शिक्षण आणि रोजगाराच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिले अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आले. 2. या धोरणानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा राखीव ठेवल्या जातात. 3. इतर मागासवर्गीयांसाठीही राखीव जागांची तरतूद आहे. प्रश्न क्रमांक 2. मतदारसंघाची पुनर्रचना. उत्तर 1. लोकसभेतील एकूण सदस्य संख्या 543 आहे. 2. प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो, म्हणजेच लोकसभेचे एकूण 543 मतदारसंघ आहेत. 3. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाच्या परिसीमन समितीचे असते. 4. कोणत्याही दबावाखाली न येता ही यंत्रणा तटस्थपणे मतदारसंघाची पुनर्रचना करते. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला हा सराव पेपर काळजीपूर्वक सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.